हॅलो फ्रेंड्स, आजचा वर्कआउट खूप स्लो होता ना. काही जण विचार करत असतील आज आपण काही फारसं केलंच नाही, काही खूप घाम नाही आला किंवा खूप जास्त धावपळ नाही केली आपण वर्कआउटमध्ये. मला जस्ट एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की जेव्हा एखाद्या लाकूड तोड्यात दिवसभर झाडे तोडत असतं तर त्यांनी ती जी कुऱ्हाड असते ती कधी त्याला धार लावायला पाहिजे? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालेल की झाडे तोडण्यापूर्वी? सगळ्यांना माहिती रियालिटी काय, झाडे तोडण्यापूर्वी त्यांनी धार लावायला पाहिजे त्याला, है ना. म्हणजे जो कुऱ्हाडाला धार लावण्यासाठी जो त्यांनी वेळ घालवलाय तो म्हणजे वेस्ट होता का? नो माय डिअर फ्रेंड, ती उद्याची जे काम करायचे त्याची ती तयारी होती. आणि जो आपला आजचा नेक आणि शोल्डर मोबिलिटीचा हा वर्कआउट होता, हा म्हणजे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी शार्पनिंग द ॲक्स होता. आज आपण काही वेगाने धावलो नाही, खूप जास्त काही वजन नाही उचललेलं, काही घाम आलंच नाही आज. पण आज आपण काय केलं माहिती का, आपल्या शरीराला मोकळं केलं, सांध्यांना हालचाल दिली, तो तणाव आहे ना तो सोडला आणि शरीराला उद्याच्या कृतीसाठी आपण तयार केलं. जीवनातही हेच घडतं नाही का, सतत आपण धावत असतो, काम असतात, जबाबदारी असतात, ध्येय असतात, ते थांबत कधीच नाही. आणि मग जे थांबत नाही मग ते काय होतं, हळूहळू थकतात, टायर्डनेस यायला लागतं, नकोसं वाटतं. पण कधी कधी लक्षात ठेवा, स्लो होणं म्हणजे मागे पडणं असं कधीच नाही. तर स्लो होणं म्हणजे स्वतःला अधिक मजबूत बनवणं, सक्षम बनवणं असतं. आज भले माझी संथ हालचाल झाली असेल, पण ती उद्याच्या मला जी कृती करायची, मला वेगवान कृतीची ती तयारी आहे. आजची जी शांतता आहे, जी आपण मेडिटेशनमध्ये कुठल्याही याच्यामध्ये मौन साधनामध्ये जी आपण अनुभवते त्याची तयारी करतोय, ती उद्याच्या शक्तीची तयारी आहे. जी आजची मोबिलिटी केली ती उद्याचा बेस्ट परफॉर्मन्स करण्याची तयारी आहे. सो माय डिअर फ्रेंड, जस्ट लक्षात ठेवा, फिटनेस म्हणजे काय फक्त पळणं, हार्डवर्क करणं नाही. फिटनेस म्हणजे रिकव्हरी, अवेअरनेस, मोबिलिटी आणि प्रिपरेशन सुद्धा आहे बरं काही. तर सर्वात मोठी प्रगती ही स्लो डाऊन करण्यातच असते. सो प्लीज थिंक, व्हॉट आर यू?